रामकृष्ण हरी. ज्ञानेश्वरी हा केवळ एक ग्रंथ नसून ते एक जीवन जगण्याचे शास्त्र आहे. अनेकांना ज्ञानेश्वरी वाचायची असते पण तिचा अर्थ नीट समजत नाही. म्हणूनच आज आपण ज्ञानेश्वरीतील पहिल्या अध्यायातील ओवी क्रमांक 35 ते 37 चा भावार्थ पाहणार आहोत. एथ चातुर्य शहाणे झाले, प्रमेय रुचीस आले, आणि सौभाग्य पोखले सुखाचे एथ चातुर्य शहाणे झाले. या स्थितीमध्ये ब्रह्मविद्येच्या किंवा भक्तीच्या अनुभवात प्रत्यक्ष चातुर्य देखील अधिक शहाणे होते. याचा अर्थ असा की माणसाची बुद्धी केवळ माहिती गोळा करण्यापुरती उरत नाही, तर ती खऱ्या अर्थाने प्रगल्भ आणि विवेकपूर्ण होते. प्रमेय रुचीस आले. प्रमेय म्हणजे सिद्धांतात मांडलेले कठीण ज्ञान किंवा आध्यात्मिक सत्य. जे कठीण सिद्धांत सामान्यतः समजायला नीरस किंवा क्लिष्ट वाटतात, ते या स्थितीत अत्यंत गोड आणि आवडीचे वाटू लागतात. अनुभवामुळे ज्ञानाची गोडी वाढते. आणि सौभाग्य पोखले. सुखाचे येथे सुखाचे सौभाग्य खऱ्या अर्थाने विस्तारते किंवा पुष्ट होते. हे सुख ऐहिक क्षणभंगूर नसून आत्मिक स्वरूपाचे असते, जे कधीही न संपणारे आणि वृद्धिंगत होणारे असते. माधुरी मधुरता शृंगारी सुरेखता रूढपण उचिता दिसे भले. ज्याप्रमाणे माधुर्यामध्येच गोडवा असतो, शृंगारातच सुंदरता असते आणि योग्य ठिकाणी रूढी परंपरा किंवा पद्धत चांगली दिसते. एथ अळावीत पण कळा, पुण्यासी प्रतापू आगळा, म्हणून जन्मेजयाचे अवलीला दोष हरले. येथे कळा म्हणजे आत्मज्ञान किंवा भक्तीची कला. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की या क्षेत्रात ज्ञानी आणि भक्तांचे वास्तव्य असल्याने येथे आध्यात्मिक ज्ञानाचा उत्कर्ष झाला आहे. पुण्यासी प्रतापू आगळा या शब्दांतून दोन अर्थ निघतात. एक म्हणजे पुण्य मेरिट आणि दुसरे म्हणजे पुणे हे शहर. ज्ञानेश्वर महाराजांच्या काळी मुळामुठेच्या संगमावर वसलेले हे क्षेत्र अत्यंत पवित्र मानले जात असे. जनमेजयाचे अवलीळा दोष हरले. पौराणिक कथेनुसार राजा जनमेजयाला सर्पयज्ञ केल्यामुळे ब्रह्महत्येचे पातक लागले होते. त्याने या पवित्र क्षेत्री येऊन स्नान व अनुष्ठान केले, तेव्हा त्याचे ते महापाप अगदी सहजपणे अवलीळा नष्ट झाले. अशाच प्रकारच्या भक्तिमार्गातील अनमोल गोष्टी आणि आध्यात्मिक ज्ञानासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जय हरी माऊली लिहून कमेंट करा आणि आपल्या मित्र परिवारासोबत हा व्हिडिओ शेअर करून पुण्यपत्री पाडून घ्या. बोला पुंडलिकावर देहार विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.